Okay, so in today's lecture, we will learn about family for BSc. This family is one of the स्पेशल फॅमिली की ज्या फॅमिलीला आपण म्हणूया मोनोक्लेमॅडस फ्लावर्स किंवा ज्या फॅमिलीच्या फ्लावर्समध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला पेटल्स कॅलेक्स किंवा कॅलेक्स आणि करोला हे जे आहेत ते ॲब्सेंट असतात किंवा प्रेझेंट असतात किंवा अगदी डिस्टिंक्ट जसे आत्तापर्यंतच्या प्लांट फॅमिलीमध्ये होते त्या प्रकारे दिसत नाहीत. अशा प्रकारची ही प्लांट फॅमिली आहे अँड तिचं नाव आहे इफोर्बियस. आणि या फॅमिलीचे देखील खूप संख्येमध्ये आपल्याला प्लांट आपल्या आजूबाजूला म्हणा किंवा आपल्याकडं किंवा इतर बाकीच्या रिजनमध्ये आपल्याला पाहायला मिळतात कॉमन. जसं की तुम्ही आता स्लाईडवरती पाहताय ते प्लांट आहे इफोर्बिया पल्चेरिमा. इफोर्बिया पल्चेरिमा दुधानीचं झाड आहे. तर अशी एक फॅमिली आहे. ती या फॅमिलीचं सुरुवातीला क्लासिफिकेशन जर आपण पाहिलं तर दिस फॅमिली इज क्लासिफाईड अंडर डिव्हिजन फॅनोरोगेम्स, सब डिव्हिजन एंजिओस्पर्म, क्लास डायकॉटलिडॉन्स, सब क्लास मोनोक्लॅमॅडी, सेरीज इनकम्प्लिटी. पहा काय म्हटलंय यांनी तर सब क्लास मोनोक्लॅमॅडी आहे आणि त्यापैकी सेरीज आहे इनकम्प्लिटी. ऑर्डर युनिसेक्सुअल्स, फॅमिली इफोर्बियस. आता ही तीन नावं देण्याचं कारण काय? मोनोक्लॅमॅडी म्हणजे काय की यामध्ये मोनोक्लॅमॅडस किंवा अपेटॅलस फ्लावर्स आपल्याला कधी कधी पाहायला मिळतात की ज्यामध्ये पेटल्सच नाहीत. त्याचबरोबर इनकम्प्लीट आहे म्हणजे फ्लावर जे ते इनकम्प्लीट आहे किंवा युनिसेक्सुअल आहेत म्हणजे मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे सेपरेट असतात पण एकाच सिंगल इन्फ्लोरेसन्समध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात एकाच प्लांटवरती. आणि अशा प्रकारची ही E4BSc फॅमिली आहे. So in E4BSc family, it is like again a largest family, fourth largest family of angiosperm. एक नंबरला आपण पाहिली होती आस्ट्रेसी आहे किंवा दोन नंबरला आहे, पोएसी त्यानंतर आहे, ही एक त्यापैकी लेग्युमिनसची त्यानंतरची मोठी फॅमिली आहे. तर ही चौथ्या नंबरची महत्त्वाची आणि मोठी फॅमिली आपल्याला ज्याला म्हणू आपण अँजिओस्पर्मिक प्लांटची, की ज्यामध्ये 183 जनरा आणि या 183 जनराच्या जगभरामध्ये 7,300 स्पेसीज आपल्याला पाहायला मिळतात किंवा त्याच्यापेक्षाही जास्त. सो इन इंडिया there are a 60 genera and there are about 350 species they have been reported from India. मग या 350 स्पेसीज ज्या आहेत यामध्ये पुन्हा आपल्याला काही ग्रेट व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं व्हेजिटेटिव्ह किंवा फ्लोरल स्ट्रक्चर्समध्ये. अँड दीज प्लांट्स आर कॉस्मोपॉलिटन इन डिस्ट्रीब्युशन. ओके. जे काही ज्याला आपण म्हणू ट्रॉपिकल सब ट्रॉपिकल रिजन आहे याच रिजनमध्ये जास्ती करून हे प्लांट आपल्याला दिसतात. कोणते कोणते प्लांट येतात आता E4BSc फॅमिलीमधले कॉमन प्लांट कोणते कोणते आपल्या रिजनमध्ये? तर एक आहे अकॅलिफा सिलियाटा किंवा अकॅलिफा इंडिका, एक आहे क्रोटॉन बोन प्लॅन्डियनम आहे, इम्ब्लिका ऑफिसिनालिस म्हणजे आवळा आहे, इफोर्बिया जेनिकुलाटा म्हणजे दुधीचं एक लहान झाड असतं तुम्हाला दाखवतो किंवा मग जे सुरुवातीला मी दाखवलं तुम्हाला इफोर्बिया जेनिकुलाटा. इफोर्बिया हिरटा नावाचं एक असं जमिनीवरती पसरलेलं की ज्यातनं मिल्की लॅटिस बाहेर पडतो अशा प्रकारचे एक प्लांट आहे. इफोर्बिया पल्चेरिमा आहे, जट्रोपा कर्कस आहे, जट्रोपा कर्कस म्हणजे मुगली एरंड, जट्रोपा गॉसिफोलिया एक लाल गुलाब. आपल्याकडे पुढे फोटो आहेत. नंतर पेडिलॅन्थस आहे, या प्रकारचे काही प्लांट आहे. जसं फर्स्ट प्लांट आहे पहा अकॅलिफा सिलियाटा किंवा अकॅलिफा इंडिका आहे. हे खोकलीचं झाड असं त्याला म्हटलं जातं. खोकलीचा याचा अर्थ असा की त्याची पानं जी आहेत ती खोकल्यावरती वापरली जातात. तर कॉमन वीड आहे आपल्याकडे प्लांट म्हणजे शेतीमध्ये आपल्याला हे प्लांट पाहायला मिळेल. आणि त्याचं सेंटरला जर बघितलं आपण तर अशा प्रकारे जसं आईस्क्रीमचे कोण असतात की नाही लहान लहान आकाराचे तशा प्रकारच्या तशा आकाराच्या याच्यामध्ये त्याला फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतील. तो एक एक इन्फ्लोरेसन्स असतो आणि त्यामध्ये नंतर त्याचे सीड्स तयार झालेत पहा इथं ब्लॅक कलरचे. आणि अशा प्रकारचे सुंदर प्लांट आहे, मेडिसिनली इम्पॉर्टंट प्लांट आपल्याला हे दिसतं. हे सुरुवातीचं आपण जसं बघितलं अकॅलिफा सिलियाटा कुफी नावाचं प्लांट आहे त्या प्रकारचंच आहे पण ही वेगळी स्पेसीज आहे. थोडेसे स्पार्स किंवा सुरुवातीच्या प्लांटमध्ये डेन्स इन्फ्लोरेसन्स होता, याच्यामध्ये विरळ आहे. त्यानंतर हे एक कॉमन ऑर्नामेंटल प्लांट आहे, बागेमध्ये बगीच्यामध्ये किंवा गार्डनमध्ये लावले जाते. क्रोटॉन क्रोटॉन बोन प्लॅन्डियानम. याच्यामध्ये पुन्हा मग लीफमध्ये पुन्हा व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. कलर्ड लीव्स
किंवा अक्लोरोफिलस लीव्ह सुद्धा काही ठिकाणी आपल्याला दिसतात, किंवा नॉन ग्रीन कलरचे थोडक्यात. हे प्लांट्स तुम्ही सगळ्यांनी ओळखलं असेल काय, इम्ब्लिका ऑफिसिनालिस म्हणजे आवळा. आवळ्याचं ट्री आहे किंवा आवळ्याचं जे काही झाड आहे हे सुद्धा कॉमन आहे आपल्याकडं. आणि या आवळ्याचं कंठी आवळा, मोर आवळा किंवा आवळा कॅन्डी वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. आणि इट इज विटॅमिन सी, विटॅमिन सी न रिच असलेलं हे फ्रूट्स याला आपल्याकडे डिमांड आहे. त्याचबरोबर मेडिसिनमध्ये सुद्धा आपल्याला याचा वापर पाहायला मिळतो. ह्या स्लाइडमध्ये पहा वेगळ्या प्रकारचे काही इफोर्बियाच्या स्पेसीज आहेत. इफोर्बियाची फॅमिली आहे आणि ही इफोर्बियाची फॅमिली इफोर्बिया या जीनसवरनं त्याला नाव दिलेलं आहे. तर मग हे वेगळ्या प्रकारच्या ह्या इफोर्बियाच्या स्पेसीज आहेत. जसं की मग या ठिकाणी अशा कॅक्टस सारख्या दिसणारे सुद्धा काही इफोर्बिया आहेत, ज्याला आपण आपल्याकडे साबरकांड असं म्हटलं जाते किंवा मग दुसरी काही नावं असतील. अशा प्रकारची काय आहे. किंवा मग इकडे इफोर्बिया पल्चेरिमा किंवा त्याच्या स्पेसीज शोवी किंवा ऑर्नामेंटल सुद्धा आहेत. आणि वाईल्ड मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. हे आहे इफोर्बिया जेनिकुलाटा. कॉमन आहे बघा, शेळ्या वगैरे, शेळ्यांचं आवडीचं खाद्य आहे किंवा हे शेळ्या खूप आवडीने हे प्लांट खातात. याला दूधी म्हटलं जातं, दुधासारखं. ज्याला व्हाईटी मिल्टेक्स सॉरी यातनं या प्रकारचा व्हाईटी लॅटेक्स सिक्रेट होत असतो, लक्षात घ्या, मिल्क लाईक. त्यानंतर ही आहे युफोर्बिया हिरटा. ओके, इफोर्बिया हिरटा म्हणजे काय, तो थोडंसं हेरी असतो आणि हा पूर्ण कॉमन आहे ज्या प्रत्येकाच्या शेतामध्ये वीड म्हणून आपल्याकडे येते, तण म्हणून. त्याच प्रकारचं एक हिपोर्बिया प्रोस्टाटा एक असतो, इफोर्बिया प्रोस्टाटा. प्रोस्टेट असं जमिनीवरती पसरलेला प्रोस्टेट आहे. गोंधन म्हणतात आपल्याकडे बऱ्याच वेळेला. याचं जे काही व्हाईटी लॅटेक्स जो काही निघतो, त्या व्हाईटी लॅटेक्सनं हातावरती जर काय जसं गोंधलं आणि त्याच्यावरती माती टाकली तर गोंधल्यासारखं आपल्याला दिसतं, म्हणून त्याला गोंधन असं म्हटलं जातं. हे कॉमन प्लांट पहा, म्हणजे कॉमन म्हणजे काही ठिकाणीच आपल्या जंगलामध्ये किंवा आपल्या सरोवरात अशा पाण्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ही एरंडाची जात, जेट्रोपा गॉसिपिफोलिया. हां, जेट्रोपा गॉसिपिफोलिया जी आहे हे ऑर्नामेंटल प्लांट म्हणून वापरलं जातं. कारण का, तर याची शोवी अशी लीव्ज आणि त्याचबरोबर असणारी हे इन्फ्लोरेसन्स किंवा जे काही फ्लावर आहे हे अट्रॅक्टिव्ह शोवी असतात, म्हणून याला ऑर्नामेंटल पर्पजसाठी वापरतात. हे एक बघा, अगदी लहान छोटी शेवरी सारखं प्लांट दिसतं आपल्याला, अगदी भुईच्या म्हणजे भुई आवळा याला म्हणतात. हायलॅन्थस निरुरी नाव आहे, हायलॅन्थस निरुरी. तर अगदी स्मॉल हर्बेशियस प्लांट आहे, पण ते सुद्धा फार बहु उपयोगी आहे. याचा पानाचा रस किंवा पूर्ण प्लांटचा जो काही ज्यूस आहे हा मेडिसिनमध्ये वापरला जातो, मेडिसिनसाठी, ॲज अ मेडिसिन म्हणून. त्यानंतर हे एरंडाचं झाड, आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी एरंडाची शेती केली जाते. रिसिनस कॅम्युनिस इफोर्बियस फॅमिली आहे. यामध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल बघा, मेल प्लांट वेगळे असतात, फिमेल प्लांट वेगळे असतात, किंवा मेल फ्लावर याच्यावरती वेगळे येतात, फिमेल फ्लावर्स वेगळे येतात. जसं इथे या इन्फ्लोरेशनमध्ये तुम्ही पाहाल की इथं बेसला हे सफेद किंवा व्हाईट कलरचे जे आहेत ते हे मेल फ्लावर्स आहेत, आणि हे वरती ज्या काही बिया तयार झाल्या हे फिमेल फ्लावर्स आहेत. त्यानंतर हे एक अगदी कॉमन प्लांट बघा, तुम्ही बऱ्याचशा काही गार्डनमध्ये किंवा इंडोर प्लांटेशनमध्ये घरामध्ये तुम्ही पाहिलं असेल, पेडीलॅन्थस टिथाय मॅलॉइडिस आमटा किंवा अंबुशीचं झाड सुद्धा म्हटलं जातं त्याला. आंबट चव आपल्याला या झाडाची पाहायला मिळते, मूळव्याधी वगैरे त्यासाठी हे बहुउपयोगी आहे. त्याचबरोबर ऑर्नामेंटल सुद्धा आहे. कमी पाणी लागतं आणि कायम हिरवगार दिसणारं हे प्लांट, म्हणून मग याचं प्लांटेशन केलं जातं. हे सुद्धा प्लांट काही लोकांनी पाहिलं असेल, सावरकांड जे तुम्हाला सुरुवातीला मी म्हटलं, इफोर्बिया अँटिक्वॅरम. तर निवडुंगासारखा प्रकार या प्लांटमध्ये आहे, पण इफोर्बियाची फॅमिलीमध्ये आहे. आणि मग यामध्ये येणारे हे फ्रूट आहेत, रेड कलरचे जे दिसत आहेत ते काय, फ्रुट्स. मग आता सुरुवातीलाच पहिल्यांदा या फॅमिलीचे व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्स आपण पाहूया. व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये आपल्याला असं पाहता येईल की व्हेजिटेटिव्ह कॅरेक्टर्समध्ये प्लांट जे आहेत दे शोज ग्रेट व्हेरिएशन इन देअर हॅबिटॅट ऑल्सो. सो मोस्टली द प्लांट्स आर हर्बेशियस. काही श्रब आहेत तर काही ट्री आहेत, बरोबर. तिन्ही हॅबिटचे प्लांट आपल्याला या फॅमिलीमध्ये पाहायला मिळतील. काही जे काही प्लांट आहे इफोर्बिया, दे आर लुक लाईक अ कॅक्टसच्या स्वरूपामध्ये हे प्लांट आपल्याला दिसतात.
पण रिसिनस असेल किंवा मग फायलॅन्थस असेल, म्हणजे कोणता, इम्लिका ऑफिसिनॅलिस, आवळ्याचं झाड, ते ट्री हॅबिटॅटचे आपल्याला प्लांट पाहायला मिळतात. मग हे प्लांट जे आहे ते नो डाऊट डायकॉट प्लांट आहेत, म्हणून मग या प्लांटमध्ये रूट सिस्टीम जी आहे ती टॅपरूट सिस्टीमच आपल्याला पाहायला मिळेल. While in Manihot, the roots are tuberous. Tuberous roots आहे. त्यानंतर स्टेमचा जर विचार केला, स्टेमचं जर कॅरेक्टर आपण पाहिलं तर हर्बेशियस स्टेम काही हर्बमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि बऱ्याचशा काही प्लांटमध्ये उडी किंवा ब्रांचड स्टेम आहे. शेप इज सिलेंड्रिकल, अँग्युलर ऑर फ्लॅट. त्याचा शेप जो आहे तो स्टेमचा कसा आहे, सिलेंड्रिकल गोलाकार आहे, काही वेळेला अँग्युलर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो, काही वेळेला फ्लॅट आहे. मोस्टली द स्टेम इज सॉलिड बट रिसिनस कम्युनिस्ट विच हॅज अ स्टेम इज हॉलो स्टेम. एरंडामध्ये पोकळ स्टेम आपल्याला पाहायला मिळतो. बाकी याच्यामध्ये महत्वाचं आणखीन एक कॅरेक्टर आहे की हे प्लांट जे आहेत, बरेचसे काही प्लांट की ज्या प्लांटमधून मिल्की लॅटेक्स सिक्रेट होत असतो, दुधासारखा. देन लीफ मध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे काही व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतील. युज्युअली दी leaves are alternate in phyllotaxy, but sometimes in some plants the leaves are opposite in also. So leaves are mostly simple, जास्त सिंपल टाईपचे लीफ आहेत, पण काही स्पेसिस मध्ये मात्र हे लीफ जे आहे ते थोडेसे पाल्मेटली कंपाऊंड किंवा त्या प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात, जसं की जट्रोपामध्ये आहे, रिसिनसमध्ये आहे, एरंडामध्ये किंवा मोगली एरंडामध्ये जशी पानं आहेत पाल्मेटली म्हणजे हाताच्या तळहाताच्या आकाराची ही लीव्स आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतात, आणि मग याच्यामध्ये सुद्धा अल्टरनेट फायलोटेक्सी आपल्याला दिसते. देन आता काही फ्लॉरल कॅरेक्टर जर आपण पाहिली तर या प्रत्येक प्लांटला इन्फ्लोरेसन्स देतो, आणि हा एक स्पेशल टाईपचा इन्फ्लोरेसन्स आहे की जो इफोर्बिया या जीनसमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला पाहायला मिळतो, आणि बाकीच्या जीनसमध्ये थोडासा वेगळा इन्फ्लोरेसन्स आपल्याला दिसेल. तो म्हणजे इफोर्बिया या जीनसमध्ये जो काही इन्फ्लोरेसन्स आहे हा स्पेशल टाईपचा इन्फ्लोरेसन्स आहे, सायाथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स. आता सायाथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स म्हणजे पहा याप्रमाणे असतो, हे पहा की ज्यामध्ये एकाच सिंगल इन्फ्लोरेसन्स मध्ये तुम्ही पाहू शकाल की एकच सिंगल फिमेल फ्लावर आणि त्याच्या आजूबाजूला स्मॉलेस्ट असे मेल फ्लावर्स आपल्याला दिसतात, पण मेल फ्लावर जे आहेत ते अपेटलस असतात. आता या 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 इन्फ्लोरेसन्स मध्ये टोटली इतका लहान हा इन्फ्लोरेसन्स असतो की एकाच ठिकाणी अनेक इन्फ्लोरेसन्स सुद्धा आपल्याला दिसतात या अशा. हा, आणि मग त्यातनं काही वेळेला स्पेस म्हणा किंवा ब्रॅक्ट त्यातनं बाहेर पडलेले आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारचा हा सायाथियम टाईपचा स्पेशल टाईपचा इन्फ्लोरेसन्स आपल्याला दिसतो इफोर्बिया जीनसमध्ये. बाकीचे जे काही जीनस आहे जसं जट्रोपामध्ये डायकॅजियल साईम आहे, अकॅलिफामध्ये स्पाइक टाईपचा इन्फ्लोरेसन्स आहे, तर क्रोटॉनमध्ये सुद्धा रेसिमोज किंवा स्पाइक टाईपचा इन्फ्लोरेसन्स आपल्याला दिसतो. असं व्हेरिएशन आपल्याला या इन्फ्लोरेसन्समध्ये सुद्धा दिसतं. आता पहिल्यांदा सायाथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स कसा आहे ते आपण समजून घेऊया. यामध्ये काय, इफोर्बिया या जीनसमध्ये हा सायाथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स जो आहे इट कंटेन अ सिंगल फिमेल फ्लावर विच इज नेकेड. नेकेड म्हणजे विदाउट करोला ऑर कॅलेक्स. विदाउट करोला आणि कॅलेक्स असं कसं आहे, हे फिमेल फ्लावर इथं पहा या डायग्राममध्ये इथं सेंटरला जे काही दिसते आपल्याला ते फिमेल फ्लावर आहे. आता ही पूर्ण एका सिंगल लहानशा फ्लावर सारखं दिसतं, पण इट इज नॉट अ फ्लावर, इट इज एन इन्फ्लोरेसन्स. सेंटरला याप्रमाणे फिमेल फ्लावर आहे विदाउट कॅरेक्स अँड करोला. मग त्यामध्ये काय आपल्याला पाहायला मिळेल, डायरेक्ट फक्त एक असा प्रकारचा स्टॉक, आणि या स्टॉकवरती या ठिकाणी असणारी ओव्हरी, आणि या ओव्हरीतून बाहेर पडलेले शॉर्ट स्टाईल आणि स्टिग्मा, असे तीन ट्रायमेरस आपल्याला ही कंडिशन पाहायला. अशा प्रकारचं फिमेल फ्लावर, आणि याच्या साईडला मेल फ्लावर्स आपल्याला दिसतात. युजली दीज फिमेल फ्लावर्स आर रिप्रेझेंटेड बाय ट्रायकार्पेलरी गायनोशियम, and these female flowers are centrally situated and they are surrounded by number of stamens. हे फिमेल फ्लावर जे असतं त्या इन्फ्लोरेसन्सच्या सेंटरला असतं, आणि they are surrounded by number of stamens. So flowers are enclosed in a cup like structure. हे जे काही फ्लावर आहे हे एका कप सारख्या स्ट्रक्चर मध्ये आतमध्ये एनक्लोज असतात. बघा हे कप इथे दिसत तुम्हाला, किंवा हा एक दिसतो,
किंवा मग या डायग्राममध्ये सुद्धा दिसेल हे पाईप. हे एक प्रकारचं बाहेरून असं एक लहानसं कप किंवा त्या आकाराचं एक स्पेट आपल्याला पाहायला मिळते, त्या आकाराचं एक अपेंडेज पाहायला मिळते आणि त्याच्या आतमध्ये ही दोन्ही प्रकारची फ्लावर आपल्याला दिसतात. मग हे फिमेल फ्लावर जे आहे त्याच्या सराउंडिंगला अनेक स्टॅमेन्स आपल्याला दिसतील अँड दीज आर वी कॉल्ड एज द मेल फ्लावर्स. प्रत्येक एक एक स्टॅमेन जो आहे तो एका एका मेल फ्लावरचा आहे किंवा एक एक त्या ती जी आहे ती एक एक मेल फ्लावर. कसं? So these cup developed by the union of 4 to 5 involucral bracts, which are green in color or sometimes colored, and in the axil of each bract develops a group of stamens in scorpion manner. Each stamen represents a naked male flowers because it is jointed structure, which indicates that its upper portion is filament of anther and its lower portion represent the stalk. कसं झालंय की फ्लावर जे आहे ते जॉईंटेड आपल्याला दिसतं की ज्याच्यामध्ये अप्पर पोर्शन जो आहे तो फिलामेंट असतो त्या स्टॅमिन्स मध्ये आणि लोअर पोर्शन जो आहे तो स्टॉक म्हणून त्या ठिकाणी त्या मेल फ्लावरचा रिप्रेझेंट करतो. म्हणजे कसं पाहायचं इथे खाली तुम्हाला दिसेल असा एक खाली पेड दिसेल किंवा स्टॉक असतो त्यावरती मग फिलामेंट आणि त्या फिलामेंटवरती याप्रमाणे अँथर लोब असे दोन अँथर लोब. आणि फिमेल फ्लावरमध्ये पण तेच असा एक पेड दिसेल किंवा लॉंग स्टॉक आपल्याला पाहायला मिळतो त्यावरती ओव्हरी आणि मग त्यातून बाहेर पडलेले स्टाईल आणि स्टिग्मा. तर असं स्ट्रक्चर आपल्याला या फ्लावर्समध्ये पाहायला मिळतं. ऑन दी रिम ऑफ इन्व्हॉल्युक्रल क्रब नेक्टरी ग्लँड्स दे आर प्रेझेंट. या इन्व्हॉल्युक्रल कप मध्ये एका साईडला या ठिकाणी नेक्टरी ग्लँड प्रेझेंट असं पहा इथं जसं दिसतं इथं सेंटरला हे जे काही इन्फ्लोरेशन्स आहे या इन्फ्लोरेशनच्या एका बाजूला इथे या ठिकाणी नेक्टरी ग्लँड किंवा इव्हन प्रत्येक याच्यामध्ये सुद्धा आपल्याला ही नेक्टरी ग्लँड या ठिकाणी दिसते. त्याच्या बेसला इथे खाली असते की ज्यातून नेक्टरी सिक्रेट होत असते. नेक्टर नेक्टर म्हणजे शुगरचं सोल्युशन किंवा स्वीट सोल्युशन त्यातनं सिक्रेट होत असतं आणि ते खाण्यासाठी वेगळ्या प्रकारचे बीज वेगळ्या प्रकारचे इन्सेक्ट या फ्लावरवरती विजिट करत असतात आणि त्याच्या माध्यमातून याचं पॉलिनेशन होतं. तर हा जो काही सायथियम टाईपचा इन्फ्लोरेशन्स आहे ते सायथियम विच अपियर्स लाईक अ सिंगल फ्लावर बट ॲक्च्युअली इट इज अन इन्फ्लोरेशन्स. लक्षात घ्या. मग आता याच्यामध्ये जे काही फ्लावर्स आहेत तर फ्लावर कसे आहेत तर पेरियांत सॉरी दे आर युज्युअली मायन्यूट अँड युनिसेक्स. दोन्ही जे काही फ्लावर्स आहेत मेल फ्लावर फिमेल फ्लावर हे अगदी मायन्यूट आणि युनिसेक्स्युअल आहेत. म्हणजे मेल फ्लावर वेगळं आहे फिमेल फ्लावर वेगळं आहे without calyx and corolla. Now commonly male and female flowers may be born on same plant. काही प्लांटमध्ये एकाच सिंगल फ्लावरवरती हे मेल आणि फिमेल फ्लावर्स जे ते येतात. काही प्लांटमध्ये मात्र ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्लांटवरती येतात. दॅट इज वी कॉल द डायसियस. नाव दे आर रेग्युलर ऑर हायपोगायनस फ्लावर कसे आहेत हायपोगायनस आहे कारण की ओव्हरीवर ओव्हरीच्या खालून बाकीचे सगळे काही अपेंडेजेस समजा आहेत. मग याच्यामध्ये पेटल्स नसून जे काही एक फक्त सेपल्स किंवा पेटल्स किंवा कॅलेक्सॅनिक करोला आपल्या याच्यामध्ये दिसत नाही तर एकच फक्त काहीतरी काही फ्लावर्समध्ये मेल फ्लावर्समध्ये एक अपेंडेजेस आपल्याला पाहायला मिळते. ती एक अपेंडेजेस त्याला म्हटलं जाते पेरियान. सो दिस पेरियान शोज ग्रेट व्हेरिएशन अँड कंटेनिंग बोथ कॅलेक्स अँड करोला. हा पेरियानमध्ये कॅलेक्स आणि करोला हे दोन्ही एकत्र येऊन त्या प्रकारचं स्ट्रक्चर तयार झालेलं पाहायला मिळतं. ओनली करोला अँड समटाइम्स बोथ आर अब्सेंट ऑल्सो. काही फ्लावरमध्ये पूर्णच्या पूर्ण हे दोन्ही काय अब्सेंट आहेत. फक्त त्याप्रमाणे स्टॅमिन आणि गायनोशियम एवढ्याचीच ग्रोथ झाली आपल्याला दिसते. सो इन क्रोटॉन द स्पेसीज आर पेंटामेरस कॅलेक्स अँड करोला बोथ आर प्रेझेंट. क्रोटॉनमध्ये मात्र याप्रमाणे पेंटामेरस फ्लावर्स आपल्याला सॉरी पेंटामेरस कॅलेक्स अँड करोला या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. युफोर्बिया जीनसमध्ये पेरियांत पार्ट जो आहे हा इंडिव्हिज्युअल फ्लावर वरती अब्सेंट असलेला दिसतो. आणि रिसिनस कम्युनिस्ट म्हणजे मोगली एरंडामध्ये मेल फ्लावर्स दे हॅव 5 fused valvate tepals while the female flowers have 3 to 5 fused fruits. Female flowers they have 3 to 5 fused tepals. Okay.
ना अँड्रोशियम जे आहे आता याच्यामध्ये पहा, मेल फ्लावर किंवा फिमेल फ्लावर जे आहे तर मेल फ्लावरमध्ये स्टॅमेन्स आहेत, अँड्रोशियम आहे. अँड्रोशियम कशा प्रकारचं आहे? अँड्रोशियम मध्ये तुम्ही पाहू शकाल की द नंबर ऑफ स्टॅमेन्स दे व्हॅरीज फ्रॉम 1 to many. प्रत्येक इन्फ्लोरेसन्समध्ये स्टॅमेन्सचा नंबर जो आहे तो वेगळा असू शकतो. और ओनली mostly number of stamens is equal to that of perianth leaves. Okay, so these stamens are equal to perianth leaves. जेवढे काही पेरियांथ आहेत तेवढ्याच नंबरमध्ये आपल्याला या ठिकाणी स्टॅमेन्स असलेले आपल्याला पाहायला मिळतात. राईट. मग आता ही स्टॅमेन जे आहे हे पुन्हा वेगळ्या प्रकारच्या फ्लावर्समध्ये वेगळे आहेत. जसं इफोर्बियामध्ये सिंगल स्टॉक स्टॅमेन आहे. इफोर्बियामध्ये कसं आहे, सिंगल स्टॉक स्टॅमेन आहे. आणि रिसिनस किंवा जे काही एरंडाचं जे काही झाड आहे त्या एरंडामध्ये स्टॅमेन्स आहेत ते जनरली 5 असतात. दे आर युजली 5 इन नंबर्स अँड ईच स्टॅमेन इज प्रोफ्युजली ब्रँच. प्रत्येक स्टॅमेन हा कसा असतो, ब्रँच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला. जट्रोपा जे आहे, मोगली एरंड जे आहे, त्या मोगली एरंडामध्ये स्टॅमेन जे ते जनरली 10 असतात. म्हणजे पहा किती व्हेरिएशन आहे. काही याच्यामध्ये 5 आहेत, तर काही याच्यामध्ये 10 आहेत, तर काही याच्यामध्ये एकच सिंगल. आणि क्रोटॉनमध्ये मात्र इनडेफिनाईट म्हणजे अनेक स्टॅमेन्स आपल्याला या क्रोटॉनच्या फ्लावरमध्ये पाहायला, क्रोटॉनच्या इन्फ्लोरेसन्समध्ये पाहायला मिळतात. आता हे पहा, त्यासाठीच त्याला म्हटलंय की या ठिकाणी हे काय, मेल फ्लावर्स आणि फिमेल फ्लावर्स हे वेगवेगळे दिसतात. आता इफोर्बिया जी आहे, इफोर्बिया जीनस कन्सिडर करून इफोर्बियामध्ये कशा प्रकारचं स्ट्रक्चर दिसतं हे तुम्हाला पुन्हा एकदा डायग्रामवरनं मी सांगतो. आणि मग लास्टली आपण गायनोशियम काय ते पाहूया. इफोर्बियाचं ही प्लांट विग आहे. इफोर्बिया म्हणजे आपण दुधानी ज्याला म्हटलं आपण, त्या प्लांटमध्ये याप्रमाणे हा इन्फ्लोरेसन्स येतो, सायथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स. त्या सायथियम टाईपच्या इन्फ्लोरेसन्सला बाहेरून अशा प्रकारचे कव्हरिंग आपल्याला फक्त पाहायला मिळतं. त्या कव्हरिंगच्या आतमध्ये सेंटरला असा एक स्टॉक, पेडिसेल सारखा स्टॉक आपल्याला दिसतो. आणि या स्टॉकवरती याप्रमाणे ओव्हरी आहे. ओव्हरी जी आहे ही ट्राय कार्पेलरी किंवा ट्रायलोब्ड ओव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यावरती असे स्टिग्मा आहे. याला कुठे पेटल्स नाही, कॅलेक्स नाही, काय. त्याचप्रमाणे इथं अनेक याच्या साईडला मेल फ्लावर्स आलेले आपल्याला दिसतात. आणि त्या प्रत्येक मेल फ्लावर म्हणजे काय, ती एकच सिंगल स्टॅमेन त्या मेल फ्लावरमध्ये आहे. त्या फ्लावरमध्ये सुद्धा कॅलेक्स नाही, करोला सुद्धा नाही. अशा प्रकारचे हे मेल फ्लावर्स आपल्याला त्याच्या सराउंडिंगला आलेले दिसतात. तर असे अनेक आहेत. जसे इफोर्बियामध्ये अनेक आहेत. जसं आपण मगाशी बघितलं, इफोर्बियामध्ये कधी कधी सॉरी मेल फ्लावर जर असेल तर एकच सिंगल स्टॅमेन. हां, रिसिनसमध्ये 5 असतात, जट्रोपामध्ये 10 असतात, तर क्रोटॉनमध्ये अनेक नंबर ऑफ इनडेफिनाईट स्टॅमेन्स आपल्या त्या मेल फ्लावरमध्ये दिसेल. आता इथे हे मेल फ्लावर एकच, त्या एका मेल फ्लावरमध्ये एकच सिंगल स्टॅमेन आहे की ज्याला खाली पेडिसेल वरती फिलामेंट आणि त्या फिलामेंटवरती अँथर. अशा प्रकारचं स्ट्रक्चर आपल्याला या फ्लावरमध्ये दिसतं. मग त्यानंतर ह्याही डायग्राममध्ये तुम्ही पाहाल हे सर्व काही इफोर्बिएसी मधील हे फ्लावर जे आहेत याचा क्लोजअप व्ह्यू आपल्याला इथे दिसतो. सायथियम टाईपचा इन्फ्लोरेसन्स. ओके. मग शेवटी जे काही फिलामेंट आहे ते फिलामेंट्स ऑफ स्टॅमेन्स दे मे बी फ्री ऑर कोनेट. फिलामेंट कसे आहेत, फ्री किंवा कोनेट असतील. मोस्टली द अँथर इज डायसियस, डायथिकस अँड डेहिसन्स बाय लॉन्जिट्युडनल. त्या ठिकाणी अँथर डिहायस होतो आणि नंतर हा गायनोशियमला फर्टिलाइज. आता गायनोशियम जो आहे तो सेंटरला जो काही गायनोशियम होता त्या सेंटरचा गायनोशियम जो आहे हा म्हणजे इथं गायनोशियम पहा, त्याच्यावरती लगेच असं बाहेर आलेलं आपल्याला. आता इथं पहा बेसला खाली स्टॉक आहे, त्या ठिकाणी मेल फ्लावर्स आहेत, त्यातनं बाहेर आलेलं काय आहे, फिमेल फ्लावर आहे. त्या फिमेल फ्लावरमध्ये आपल्याला डायरेक्ट काय दिसेल, यू कॅन युजली ऑब्झर्व द 3 कार्पेल्स or tricarpellary ovary. Ovary syncarpous. Locules are 3 and each locule contains 1 or 2 ovules. त्याच्यामध्ये 3 लोक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात आणि या प्रत्येक लोक्युल्समध्ये मग एक किंवा 2 ओव्ह्यूल्स आपल्याला प्रत्येकी लोकलमध्ये पाहायला मिळतील आणि त्याची पोझिशन जी आहे ती सुपेरियर आहे, विच हॅज एक्झाईल प्लासेंटा. कसं आहे पहा, याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं सेंट्रलचं जे काही गायनोशियम आहे त्या गायनोशियममध्ये या प्रकारे आपल्याला ही ओव्हरीची अरेंजमेंट पाहायला मिळते. ही सिंगल ओव्हरी ट्रायलोक्युलर
त्या प्रत्येक लोपिलमध्ये एकतर सिंगल ओव्हिल किंवा कधी कधी 2 ओव्हिल्स आपल्याला काही फ्लावर्स, काही प्लांटच्या फ्लावरमध्ये दिसतात. आणि याप्रमाणे ट्राय कार्पिलरी सुपेरियर ओव्हरी आहे, सिंकार्पस आहे. त्याचा फ्लोरल डायग्राम जर पाहिले आपण तर याप्रमाणे आपल्याला दिसेल की जी काही इन्व्हॉल्युट्रल ब्रॅक्ट या ठिकाणी दिसते. नंतर स्टॉक आहे. नंतर बाहेरून हे जे काही एकत्र दाखवले कॅलेक्स सारखं किंवा सेपल्स सारखं, तर हे सेपल्स नसून ह्या ॲक्च्युली काय एक प्रकारचं कवरिंग आहे. ओके, की ज्यामध्ये अनेक एकच फिमेल फ्लावर आणि अनेक मेल फ्लावर्स आपल्याला याच्यामध्ये दिसतात. अशा प्रकारची फ्लोरल डायग्राम या युफोर्बिएसी फॅमिलीच्या प्लांटमध्ये आपल्याला दिसते. मग शेवटी जे काही फ्रूट डेव्हलप होणार आहे, हे फ्रूट जे आहे हे सिझोकार्पिक फ्रूट आपल्याला यामध्ये दिसते. फ्रूट इज मोस्टली सिझोकार्पिक. इन रिसिनस एरंडामध्ये जे काही फ्रूट आहे इट इज ब्रेक डाऊन और डिहायस नॅचरली और ड्राय डिहिसन फ्रूट आपल्याला याच्यामध्ये दिसेल की ज्यामध्ये कोकाय नावाचे कोकाय सीड्स आपल्याला दिसतात. सो सच अ टाईप ऑफ फ्रूट इज नोन ॲज रेग्मा. या प्रकारचं जे काही फ्रूट आहे याला रेग्मा टाईप ऑफ फ्रूट असं म्हणतात. किंवा मग 2 टाईपचे फ्रूट झाले, एक तर सिझोकार्पिक आणि रेग्मा टाईप ऑफ फ्रूट. इम्ब्लिका ऑफिसिनालिस म्हणजे आवळ्यामध्ये जे काही फ्रूट आहे ते ड्रूप टाईपचं फ्रूट आहे. म्हणजे आता पुन्हा फ्रूटचे टाईप सुद्धा इथे या ठिकाणी 3 वेगळ्या प्रकारचे टाईप असलेले फ्रूट्स या ठिकाणी दिसतात. मग यामध्ये जे काही सीड्स आहेत हे सीड्स एंडोस्पर्मिक आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल असतं आणि यापासून ऑइल सुद्धा एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. एरंडाचं ऑइल काढलं जातं किंवा इतर बाकीच्या सुद्धा काही आहेत युफोर्बिएसीचे मेंबर की ज्यापासून ऑइल एक्स्ट्रॅक्शन केलं जातं. बरोबर. आणि मग आता हे जे काय आता आपण बघितलं इन्फ्लोरेसन्सचं स्ट्रक्चर, यानुसार पॉलिनेशन जे आहे ते एंटोमोफिलस पॉलिनेशन आहे. म्हणजेच काय, वेगवेगळ्या इन्सेक्टकडून हे पॉलिनेशन घडून आणलं जातं आणि इथे युनिसेक्शुअल फ्लावर्स आहेत. मेल फ्लावर शॉर्ट आहेत फिमेल फ्लावरपेक्षा, ठीक आहे ना. त्यामुळं मग या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बीज, नेक्टरी ग्लँड आहेत त्या ठिकाणी नेक्टर सिक्रेट होतो आणि त्या नेक्टर गोळा करण्यासाठी या बीज ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हिजिट करतात. बीज म्हणा, इन्सेक्ट म्हणा किंवा काय जे, आणि त्यातून याचं पॉलिनेशन झालं आपल्याला पाहायला. शेवटी एक छोटासा फ्लोरल फॉर्म्युला पाहूया. फ्लोरल फॉर्म्युला आपल्याला 2 फ्लावरमध्ये पाहायला लागेल, फिमेल फ्लावर आणि मेल फ्लावरमध्ये. युफोर्बियामध्ये जर पाहिलं मेल फ्लावरमध्ये तर फ्लोरल फॉर्म्युला जो आहे त्यामध्ये कॅलिक्स करोला कॅलिक्स करोला तर ॲब्सेंटच आहे. बायसेक्शुअल फ्लावर आपल्याला त्याला म्हणता येईल, पण त्याच्यामध्ये फक्त अँड्रोशियम प्रेझेंट आहे, ते म्हणजे एकच अँड्रोशियम. युनिसेक्शुअल मेल. फिमेल फ्लावर जे आहे ते युनिसेक्शुअल आहे, पुन्हा त्यातही कॅलिक्स करोला अँड्रोशियम आहे ॲब्सेंट आहे, अँड्रोशियम ॲब्सेंट आहे. आणि गायनोशियम जे येतं ते फक्त ट्रायकार्पेलिस सुपेरियर ओव्हर. आणि याचप्रमाणे रिसिनस कम्युनिस्टमध्ये जर का तुम्ही फ्लोरल फॉर्म्युला पाहिला, मेल फ्लावर जे आहे ते त्याची सिमेट्री जी आहे ती ॲक्टिनोमॉर्फिक सिमेट्री आपल्याला पाहायला मिळते. 5 calyx like appendages, or we can say as a perianth. Corolla are of same. Androeciums are 5, and in female flowers are also actinomorphic, unisexual. Perianth are 3, and which has a gynoecium in tricarpia. अशा प्रकारची ही स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. आता महत्त्वाचा पार्ट आहे बघा, या फॅमिलीमध्ये एक महत्त्वाचे इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट असणारे काही प्लांट. त्यापैकी पहिलं प्लांट आहे हेविया ब्राझिलेन्सिस. हेविया ब्राझिलेन्सिस म्हणजे रबराचं झाड. जे काही रबर किंवा जे काही टायर वगैरे बनतात, जेवढ्या काही रबराच्या वस्तू आहेत आपल्याकडं, या ओके, तर या रबराच्या वस्तू ज्या आहेत या की जे ह्या प्लांट प्रॉडक्ट पासून तयार होतात, दॅट इज वी नोन ॲज हेविया ब्राझिलेन्सिस. ओके, तर हे प्लांट जे आहे हे युफोर्बिएसीचं प्लांट आहे. एक टॉल ट्री, आपल्याला मोठा ट्री पाहायला मिळतो. ब्राझीलचा नेटिव्ह येतो, पण आपल्याकडे भारतामध्ये केरळ, तमिळनाडू, त्याचबरोबर कर्नाटका, नॉर्थ ईस्ट आसाम या ठिकाणी या प्लांटचं प्लांटेशन केलं जातं. आणि हा एक मेन कमर्शियल सोर्स आहे रबरचा. आता रबर कसं तयार केलं जातं, तर यापासून या प्लांटमध्ये पहा, हे असं प्रकारचं प्लांट आहे ते. अशा प्रकारची पानं येतात त्याला. हा उंच वाढणारे झाड आहे.
मग काय केलं जातं, यातनं जो काही मिल्की लॅटेक्स निघतो हा मिल्की लॅटेक्स याप्रमाणे गोळा केला जातो. मग टप्प्याटप्प्यानं एका साईडने ही बार्क जी आहे ती त्याला कट घेतले जातात जेणेकरून त्यातनं जो काही लॅटेक्स आहे तो बाहेर पडावा. आणि मग हा लॅटेक्स या ठिकाणी जमा केला जातो. तो क्रूड रबर असतो आणि मग त्याचं प्रोसेसिंग करून ग्रेडिंग करून नंतर त्याचं पुढे जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे रबराचे प्रॉडक्ट्स तयार केले जातात. अशा प्रकारचे हे प्लांट. दुसरं एक प्लांट असे बघा इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट, ते म्हणजे मॅनिहॉट इस्कुलँटा. मॅनिहॉट इस्कुलँटा म्हणजे या प्रमाणे दिसणार की ज्या मॅनिहॉट इस्कुलँटाचं शॉर्ट श्रबी प्लांट आहे, ज्या प्लांटला खाली ट्युबरस रूट्स आपल्याला दिसतात. मग या ट्युबरस रूट जे आहेत याचं क्रशिंग करून त्यापासून जे काही सॅपोनिन्स तयार होईल किंवा त्याचे ग्रॅन्युल्स तयार केले जातात ते म्हणजे आपले साबुदाणा. या ट्युबर्स पासून साबुदाणा तयार केला जातो. त्याचं बोटॅनिकल नेम आहे मॅनिहॉट इस्कुलँटा, टॅपिओका प्लांट ज्याला म्हटलं जातं. असे बरेचसे काही प्लांट आपल्याला या फॅमिलीचे इकॉनॉमिक इम्पॉर्टंट प्लांट असलेले आपल्याला पाहायला मिळतील. पुढचं आहे जसं की इम्ब्लिका ऑफिसिनालिस आहे. आवळ्याचं झाड आहे, व्हिटॅमिन सी ने रिच असलेलं झाड आहे. यापासून मग वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ तयार केले जातात, जसं की मग आवळा कॅन्डी असेल किंवा बाकीचे असतील. त्याचबरोबर ही आयुर्वेदिक देखील आहे. डायरिया किंवा डिसेंट्रीवरती उपयोगी आहे, म्हणजे याचा वापर त्रिफळा चूर्णामध्ये केला जातो. त्याचबरोबर या आवळ्यापासून शॅम्पू तयार केले जातात, हे की नाही. त्याचबरोबर लोणचं तयार केलं जातं, जॅम तयार केले जातात. तर अशा प्रकारचे एक इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट प्लांट आहे. त्यानंतर रिसिनस कम्युनिस म्हणजे एरंडाचं झाड. या ठिकाणी ऑइल इल्डिंग प्लांट आहे. याचं कॅस्टर ऑइल एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी या प्लांटचा मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो. आणि हे कॅस्टर ऑइल जे आहे ती औषधी आहे, पर्गेटिव्ह आहे. त्याचबरोबर सोप इंडस्ट्रीमध्ये, टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये, टाईपरायटरची इंक तयार करण्यासाठी, परफ्यूम तयार करण्यासाठी, वॉर्निश किंवा पेंट्स तयार करण्यासाठी हे ऑइल वापरलं जातं. आणि त्याचबरोबर दुसरं एक प्लांट आहे, जसे हे काही प्लांट आहेत हे ऑर्नामेंटल प्लांट आहेत, राईट. नंतर जट्रोपा कर्कस म्हणजे मोगली एरंड. त्यानंतर ही बाकीचे जे काही प्लांट आहेत ही प्लांट सुद्धा वाईल्ड प्लांट आहेत, पण वेगळ्या ठिकाणी या मेडिसिन म्हणून बरेचसे काही प्लांट वापरले जातात. मग जसं की या प्लांटपासून तयार होणारा जो काही लॅटेक्स आहे, हा लॅटेक्स युजली स्किन डिसीजेसवरती किंवा अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल म्हणून बऱ्याच ठिकाणी वापरला जातो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे बरेचसे काही प्लांट आहेत. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आपल्याला त्या प्लांटचे सांगता येतात. ऑर्नामेंटल प्लांट म्हणून यामध्ये ॲकॅलिफा, त्यानंतर इफोर्बिया पल्चेरिमा, इफोर्बिया मिली, जट्रोपाच्या काही स्पेसीज या कमर्शियली लँडस्केप डेव्हलपमेंटमध्ये म्हणा किंवा गार्डन डेव्हलपमेंटमध्ये वापरल्या जातात किंवा त्याचं त्या ठिकाणी प्लांटेशन केलं जातं. अशा प्रकारचे काही हे याला म्हणूया आपण इकॉनॉमिक